आणि ज्या वेळेला आम्ही मिरज सांगली तिकडे मलखांब योगासनं करत होतो त्यावेळेला पुण्या मुंबईमध्ये कोणीही करत नव्हतं. अरे बापरे. बर. त्यामुळे वेताचा मलखांब वेताचा मलखांब म्हणजे आता जो रोप मलखांब म्हणतोय तो रोप नव्हे. मलखांब नव्हता. कारण आता तो वेत म्हणजे- मिळतच हा. नाही. मिळतच नाही. हो. पूर्वी त्यावेळेला वेत मिळायचा, वेतावर करणं थोडं जास्ती अवघड होतं. तो वेत असायचा, तो पाण्यात भिजत टाकायला लागायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मलखांब केला जायचा. ते आम्हाला शिकवायचे, त्याच्याबरोबर इतर बाजूच्या मुली होत्या त्यांनाही ते शिकवायचे. म्हणजे त्याच्यानंतर मुख्य त्यांचं असं होतं की तुम्ही कोणत्याही गोष्टीला लाजता कामा नये. म्हणजे आपण आत्ता जे म्हणतो की पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे, करेक्ट. तर ते त्यांनी आमच्यामध्ये न कळत इतकं भिनवलं की त्यांना, कारण नाही ते म्हणायचे आपल्या शब्दकोशातनं नाही हा शब्द काढून टाका. मला येत नाही, मी करणार नाही, माझ्याने होणार नाही, हे मला चालणारच नाही. त्यावेळेला त्यांचा थोडा राग यायचा की इतकं सगळं कसं होईल. ते म्हणाले काय वाटेल ते झालं तरी तुम्हाला हे करता आलंच पाहिजे.